तान्या देशमुख. नाव साधं, पण स्वभावात एक वेगळीच शांतता. ती 17व्या वर्षात पाऊल ठेवलेली होती, पण तिच्या विचारांमध्ये वयापेक्षा जास्त प्रगल्भता होती. गर्दीत असूनही स्वतःच्याच विश्वात राहणं, हळू बोलणं आणि प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवणं हा तिचा स्वभाव. पुण्याच्या एका मध्यमवर्गीय वस्तीत तिचं घर होतं. 2 खोल्यांचं घर, लहानसं देवघर आणि खिडकीजवळ ठेवलेलं तिचं आवडतं टेबल. त्या टेबलावर नेहमी एक वही असायची, तिच्या भावना साठवणारी, तिच्या विचारांची साक्षीदार. वडील गणिताचे शिक्षक होते, शिस्तप्रिय पण मनाने खूप मऊ. आई गृहिणी, सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरासाठी झटणारी आणि तानियाच्या प्रत्येक छोट्या भावनेची दखल घेणारी. घरात फार मोठं वैभव नव्हतं, पण समजूतदारपणा आणि प्रेम भरपूर होतं. तानिया कॉलेजमध्ये पहिलं वर्ष शिकत होती. नवीन कॉलेज, नवीन लोक, नवीन वातावरण, हे सगळं तिला थोडं अवघड वाटत होतं. शाळेपर्यंत सगळे ओळखीचे होते, पण कॉलेजमध्ये प्रत्येकजण आपापल्या जगात गुंतलेला दिसत होता. कॉलेजचा पहिला दिवस तिच्या मनात अजूनही ताजा होता. ती वर्गात जाऊन नेहमीप्रमाणे शेवटच्या बाकावर बसली होती. समोर मोठा वर्ग, आजूबाजूला कुजबूज हशे, मोबाईलवर व्यस्त असलेली काही चेहरे, आणि ती आपल्या वहीत काहीतरी रेघोट्या मारत बसलेली. लेक्चर सुरू झालं होतं, तेवढ्यात वर्गाचं दार उघडलं. "सॉरी सर, उशीर झाला." आवाज साधा होता, पण आत्मविश्वासाने भरलेला. सगळ्यांचं लक्ष दाराकडे गेलं. तो होता आरव कुलकर्णी. उंच, सडपातळ, साधी शर्ट जीन्स, चेहऱ्यावर कुठलाही दिखावा नाही, पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळाच शांतपणा होता. तो येऊन मधल्या बाकावर बसला. शिक्षकांनी थोडं रागानं पाहिलं, पण काही न बोलता लेक्चर पुढे सुरू ठेवलं. तानियाने फक्त क्षणभर नजर टाकली आणि पुन्हा वहीकडे पाहिलं. तिला माहीत नव्हतं की आयुष्यात कधीकधी एक क्षण पुरेसा असतो सगळं बदलायला. लेक्चर संपल्यावर विद्यार्थी बाहेर पडू लागले. तानिया उठली, पण गडबडीत तिच्या हातातली वही खाली पडली. काही कागद पसरले. ती वाकणार तेवढ्यात एक हात पुढे आला. "थांब, मी उचलतो." तोच आवाज. आरवने कागद गोळा करून वही तिच्या हातात दिली. "तुझीच ना?" "हो, थँक्स." तानिया थोडीशी गडबडून म्हणाली. आरवने वहीकडे पाहिलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, मनातलं कागदावर उतरवण्याचा प्रयत्न. "तू लिहितेस?" त्याने सहज विचारलं. तानिया थोडी हसली. "हो, कधी कधी." "छान आहे." एवढंच बोलून तो निघून गेला. संभाषण फारच छोटं होतं, पण त्या दिवशी संध्याकाळी तानिया खूप वेळ त्या एका क्षणाचा विचार करत बसली होती. रात्री तिने वही उघडली, पेन हातात घेतलं आणि लिहिलं. आज कोणीतरी अनोळखी भेटला. फार काही बोललो नाही, पण का कोण जाणे, मन थांबलं. ती स्वतःच्याच ओळी वाचून हसली. काय वेड आहे हे, ती स्वतः लोकशीच पुटपुटली. पुढचे काही दिवस तसेच गेले. कॉलेज, लेक्चर, अभ्यास, घरी येणं, सगळं नेहमीसारखंच. पण फरक इतकाच होता की आता तानियाचं लक्ष नकळत एका चेहऱ्याकडे जायचं. कॅन्टीनमध्ये बसलेली असताना, लायब्ररीत पुस्तक शोधताना, कॉरिडॉरमधून जाताना आरव कुठे ना कुठे दिसायचा. दोघेही एकमेकांकडे फक्त ओळखीचं हसू देत. ना संवाद, ना मैत्री. तरीही एक अदृश्य ओढ. तानियाला स्वतःचंच कळत नव्हतं की हे नेमकं काय आहे. तिला प्रेमाबद्दल फार कल्पना नव्हती. तिने फक्त पुस्तकांत वाचलं होतं, प्रेम म्हणजे मोठे शब्द, वचने, भावना. पण इथे तर काहीच घडत नव्हतं, आणि तरीही मन बदलत होतं. एक दिवस लायब्ररीत ती एकटी बसून लिहित होती. शांत वातावरण, पानं उलटण्याचा आवाज. तेवढ्यात समोरची खुर्ची हलली. "इथे बसू का?" आरवचा आवाज. "हो." तिने मान हलवली. दोघेही काही वेळ शांत होते. मग आरव म्हणाला, "तू नेहमी लिहिते दिसतेस." "हो, ते मला आवडतं." तानिया म्हणाली. "काय लिहितेस?" "कधी विचार, कधी भावना, कधी काहीच नाही." ती हसत म्हणाली. आरवने मान हलवली. "छान आहे. सगळे बोलू शकत नाहीत, पण लिहू शकतात." त्या वाक्याने तानिया थोडी थांबली. "तुला कसं कळलं?" तिने विचारलं. आरव थोडा हसला. "कारण मीसुद्धा तसाच आहे." त्या दिवशी फार काही घडलं नाही, पण त्या संवादानं तानियाच्या मनात एक नवं दार उघडलं. कोणीतरी आहे जो समजून घेऊ शकतो. त्या रात्री तिने पुन्हा वही उघडली. काही नाती हळूच सुरू होतात. नाव नसलेली, अपेक्षा नसलेली, पण मनाला स्पर्श करणारी. तानियाला अजूनही माहीत नव्हतं की हे प्रेम आहे की मैत्रीची सुरुवात. पण एवढं नक्की होतं, तिच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला होता.